हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 8व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये जे वर्णन केलं आहे ते वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, या 8व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीतला जो तू शब्द आहे तो सुचवतो की हा जो गुण आहे तमोगुण हा इतर गुणांपासून विशेष प्रकारे वेगळा आहे, भिन्न आहे. तर इतर गुण म्हणजे सतोगुण आणि रजोगुण, त्यांपेक्षा हा तमोगुण आहे तो वेगळा आहे. तू नंतरचा शब्द आहे अज्ञान. तर वस्तूंना त्यांच्या खऱ्या स्वरूपात जाणून घेणं म्हणजे ज्ञान आहे. आणि आता अज्ञानाबद्दल नीटपणे सगळं व्यवस्थित जाणून घेऊया. या भौतिक जगतात ही भगवंतांची बहिरंगा शक्ती आहे, माया. ती कार्य करते, ती 2 प्रकारे कार्य करते. एक म्हणजे आवरणात्मिका आणि दुसरं प्रक्षेकात्मिका. तर जेव्हा जीव या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करतो त्यावेळी आवरणात्मिका शक्तीच्या प्रभावाने हा जीव आहे तो स्वतःचं खरं स्वरूप विसरतो. तर जीवाचं खरं स्वरूप आहे जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. तर हे जे खरं ज्ञान आहे त्याच्यावर आवरण घातलं जातं. जीव हा भगवंतांचा नित्य दास आहे हे तो विसरून जातो. आणि दुसरं प्रक्षेकात्मिका शक्तीमुळे जीव असं मानायला लागतो की त्याला हे जे प्राप्त झालेलं भौतिक शरीर आहे ते म्हणजेच तो आहे. तर पहिल्या ओळीत आपण शब्द बघितला अज्ञानजम, म्हणजे अज्ञानाने उत्पन्न झालेला. काय उत्पन्न होतंय अज्ञानाने? पहिला शब्द दिलाय तम, म्हणजे तमोगुण. म्हणजे अज्ञानापासून उत्पन्न झालेला हा तमोगुण आहे. श्रील बलदेव विद्याभूषण समजावतात की या अज्ञानाचा मुख्य स्वभाव असा आहे की तो ज्ञानाचा विरोध करतो आणि ज्ञानाला झाकतो. तर हा जो तमोगुण आहे तो अशा अज्ञानापासून उत्पन्न होतो आणि तो तमोगुण मोहरूपी विपरीत ज्ञानाला सगळ्या जीवांमध्ये उत्पन्न करतो. आपण पहिल्या ओळीत वाचलं ना, मोहनम सर्व देहीनाम, म्हणजे मोहरूपी विपरीत ज्ञान तो देतो. म्हणजेच वस्तूंचं खरं स्वरूप न जाणता त्याच्या विरुद्ध जाणणं, विपरीत जाणणं, अशा रीतीने हा जो तमोगुण आहे तो सर्व देहीनाम, देह धारण करणारे जे जीव आहेत त्यांना मोहित करतो, भ्रमित करतो. जसं सतोगुणामुळे व्यक्ती वस्तूंना त्या वस्तूंच्या खऱ्या स्वरूपात जाणू शकतो, मात्र तमोगुणी व्यक्ती आहे तो वस्तूंना त्या वस्तूंच्या खऱ्या स्वरूपात जाणू शकत नाही. एखादा व्यक्ती जाणतोय की मी आत्मा आहे, तर हे घडतं सतोगुणामुळे. जर एखादा व्यक्ती म्हणतोय की मी हे शरीर आहे, त्याला जाणीव आहे की हे शरीर म्हणजेच मी आहे, देहात्म बुद्धी आहे, तर हे तमोगुणाचं लक्षण आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की तमोगुण वस्तूंबद्दलचे जे वास्तविक खरं ज्ञान आहे ते झाकून टाकतो आणि त्याच्या विपरीत उलट असं ज्ञान उत्पन्न करतो. आणि म्हणून हा तमोगुण जीवात्म्याला तमोगुणाच्या कार्यांनी म्हणजे परिणामांनी बांधतो. तर तमोगुणाचे परिणाम काय असतात? तर ते दुसऱ्या ओळीत भगवान श्रीकृष्णांनी दिले आहेत. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत. तर प्रमाद म्हणजे काय?
तर जी कार्य अजिबात करायला नाही पाहिजेत अशी कार्य निष्काळजीपूर्वक ॲबसेंट माइंडेडली व्यक्ती करत राहतो. हे करत राहण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला प्रमाद असं म्हटलं जातं. तर हा जो प्रमाद आहे तो सतोगुणातील ज्ञान आणि प्रकाशाच्या विरोधी असतो. म्हणजे तमोगुणी व्यक्तीला खरं ज्ञान नसतं, पण त्याला वाटत असतं की मला सगळं माहीत आहे. आपण दुसऱ्या ओळीतले शब्द या गीताभूषण टीकेमधून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, पण आज विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.